मित्रांनो, आजच्या एपिसोडला सुरुवात झाली खरं आमच्या अंगणातच. आज मी अंगणातून बाहेर आल्या आमच्या अंगणामध्ये नेहमीच चिमण्या येतात आणि त्या नेहमीप्रमाणे आल्या होत्या आणि सहज सुचलं की आज आपल्या गावामध्ये जे पक्षी आहेत त्यांचं चित्रीकरण करायचं आणि तुमच्याकडं ते पाठवायचं. नक्की सांगा मित्रांनो, आज तो प्रयत्न केला आहे. आणि खरं सांगू का, मी नेहमी आता चालायला जातो किंवा सकाळी बाहेर पडतो, पण इतक्या बारकाईनं मी आज पक्ष्यांचं निरीक्षण केलं. बरेचसे पक्षी कॅमेऱ्यामध्ये घेता नाही आले, कारण आपल्या कॅमेऱ्याची व्हिजिबिलिटी इतकी नाही आहे की आपण इतकं त्या पक्ष्यांचं सगळे निरीक्षण कॅमेऱ्यामध्ये कैद करू शकतो. पण मी आज नेहमीपेक्षा इतके पक्षी पाहिले की मलाच विश्वास बसत नाही, कारण समोर आल्या प्रत्येक पक्षी बघण्याची इच्छा आज निर्माण झाली. खरं सांगू का, एक वेगळाच अनुभव मला तरी आला. आता मला माहीत नाही शूट किती चांगला झाला आहे आणि त्यामुळे तुम्हाला किती त्याचा आनंद येईल, पण नक्की पहा आजचा शूट खरंच गमतीशीर आहे. पक्षी त्यांचं आयुष्य जगतात, कसं जगतात आपण म्हणतो ते स्वच्छंद आहेत, पण निसर्गाच्या या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना स्वतःला सावरताना किती त्रास होत असेल याची अनुभूती आज आली. रामकृष्ण हरी मित्रांनो, पहा एपिसोड संपूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, गावाकडची सकाळ. आजच्या या भागामध्ये आपण आमच्या गावाकडे असलेल्या पक्ष्यांना जास्तीत जास्त कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला पाहूया कोणकोणते पक्षी आपल्याला भेटत आहेत. जेवढे पक्षी आहेत त्यातले जेवढे आपल्या कॅमेऱ्यामध्ये आज येत आहेत त्यांच्यावर आधारित भाग तयार करणार आहोत. तुम्ही कमेंट करून सांगा हे पक्षी नक्की कोणते आहेत. आणि आजची गावाकडची सकाळ त्याच वाटेवर शांत आणि सुंदर. रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण चालतोय त्याच वाटेवर, पण दर दिवशीची सकाळ ही काहीतरी नवीनच वाटत असते.
त्याच कॅमेऱ्यामधून आपण कैद केलेले फोटो पुन्हा नव्यानं काहीतरी सांगत असतात. पावसाळी वातावरण असल्यामुळं इतकं सुंदर वातावरण आहे, आल्हाददायक, कोणत्याही प्रकारचा गरमीचा त्रास नाही. मित्रांनो, पूर्वी पक्ष्यांचे थवेचे थवे असायचे, पण आज एक एक पक्षी टिपवावा लागतोय. चिमण्यांचे सकाळी ह्या MSCBच्या ज्या तारा आहेत त्याच्यावर थवेच्या थवे बसायचे. पोपट पक्षी तर बिचारा आमच्या भागात दिसतच नाहीये. मोर आहेत बरेचसे, पण आज काय कदाचित मोराचं दर्शन होईल असं वाटत नाही. मला वाटतं 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये झालं होतं. पण आज बरेच पक्षी जे छोटे छोटे, त्यांची नावंही कदाचित आपल्याला माहीत नसतील, असे आमच्या गावाच्या जवळ काही गावात राहतात. मग आजचा हा एपिसोड आपण नक्की पहा आणि कमेंट करून सांगा की आज आपल्या व्हिडिओमध्ये कोणकोणते पक्षी आढळले. मित्रांनो, मोर आहे, तुम्हाला कदाचित आवाज पण येत असेल, पण एक मोर इतका उंच बसलाय की कदाचित तो आपल्या कॅमेऱ्यामध्ये येणार नाही. आणि मला वाटतं हा रोज इथं असतो, कारण मी बऱ्याचदा ज्यावेळी मॉर्निंग वॉकसाठी इकडे येतो त्यावेळी तो दिसतोच. पाहत होता उडायच्या तयारीत आहे. आपण त्याला लवकर शूट करूया. पहा किती उंच बसलाय तो, इतका उंच बसलाय आपल्याला अंदाजच येईल. हा पहा, इतका उंच बसलाय आणि तो रोज इथे असतो बरं का मित्रांनो. रोज मी पाहिलंय त्याला अनेकदा. आपण आता आणखीन जवळ आलोय, पाहूया इथून त्याचं शूटिंग करता येते का, कारण तो खूप उंच. पहा इतक्या उंच तारांवर बसतोय, त्याला कधी धोका होऊ शकतो बरं का. इथं उडाला तो शेवटीचा. आज रस्त्याने चालण्यापेक्षा आपण आज जरा थोडंसं आत वन विभागाच्या हद्दीत चालू आहे. पाहूया काय पक्षी मिळत आहेत का. कशी हिरवीगार झाडे बघा, आनंद देणारी झाडे. पक्ष्यांचे आवाज येत आहेत.
पण आता झाडीमध्ये ते पानांच्या आड लपले, त्यामुळं आपल्याला ते मिळतील का नाही शूट. पण किती शांतता आहे. हा वन विभागाचा एरिया आहे, त्यामुळं इथं हातापायाकडं बरे उडाले काही मित्र उडाले. पहा सकाळच्या या सुंदर वातावरणामध्ये आपल्याला इकडं ओरडतो तो, पण माझ्या डोळ्याने तर दिसत नाही अजून, त्यामुळे कॅमेऱ्यामध्ये येणं तर खूपच कठीण आहे. इथं पक्षी शोधणं जरा कठीणच आहे, कारण इथं झाडांच्या आड पानांच्या आड ते लपलेले आहेत, त्यामुळे इथं ते मिळणं कठीण आहे. पण आपण चालण्यास तर आनंद घेऊ शकतो. अशी झाडी आपण खूप जवळ येतोय कदाचित त्या पक्षाच्या. पण हे जंगल आहे तसं एकदम सुरक्षित आहे. या जंगलामध्ये आज तरी कोणते हिंसक प्राणी दिसत नाहीत, हे पाहू शकतो आपण. वन विभागाच्या जमिनीमध्ये हे नव्यानं वृक्ष लागवड केली झाडं आहेत. अनेक खड्डे रिकामे झाले कारण ते जगले नाही. इथं कुठल्या तरी शेतकऱ्यानं किंवा वन विभागानं अशी एक झोपडी बनवून ठेवली. मोडकळीत आली ती, पण ही कदाचित आश्रय घेण्यासाठी उन्हाळ्यात वगैरे ही झोपडी याचा वापर होत असणार आहे. आता पहा या छोट्याशा टेकडीवर आल्यानंतर सुद्धा किती सुंदर सकाळ दिसते. असा आनंदमय वातावरण, मोरांचे आवाज, पक्ष्यांचे, इतर पक्ष्यांचे आवाज. मी काल जे तुम्हाला सांगत होतो ना, इथून बरेचसे डोंगर दिसतात. काल भवानीच्या डोंगरावर गेल्यानंतर आपल्याला पाहता आले, पण इथं पहा, याला म्हणतात भुशाडीचा डोंगर, आता ज्याच्यावर आपण उभं आहे. आणि समोर पहा, हा आहे जरंडेश्वर बाप्पा. त्याच्यानंतर हा समोर जे दिसतोय हा आहे केनीचा डोंगर, यमाई मातेचा. त्याच्यानंतर हा धुक्यांमध्ये मुकुट घातलेला वर्धनगड. काल आपण ज्याच्यावर गेलो होतो तो भवानी मातेचा डोंगर. आणि हा समोर जो धुक्याने माकला आहे त्याच्यावर पवनचक्की आपण अनेकदा पाहतो, तो आहे रामाचा डोंगर. इथं रामेश्वराचं मंदिर आहे. आपण काहीतरी जाऊया तिकडं. या पिवळ सोनेरी चिमण्या आहेत, तुम्हाला दिसल्या का नाही मला माहीत नाही, पण फोटोग्राफी खूपच अवघड आहे मित्रांनो. इतकं सावध राहावं लागतं आणि त्या पक्ष्यांना आपल्याला जवळ तर येऊन देत नाहीत ते, आणि आपल्या शूटिंगमुळे तर अजिबात येत नाहीत, पळून जातात लगेच, लाजतात बिचारे, लाजतात.
मित्रांनो हे पहा, जो आता पक्ष्यांचा थवा उडून गेला ना त्यातली ही पिवळी चिमणी, ही गावाकडे नाही मिळत, ही अशी रानातच मिळते. हा आता नवीन रस्ता झाल्यामुळं पहा इकडची शांतता आता भंग व्हायला लागली. याच्या स्कूल बससुद्धा या मार्गाने आता इकडे यायला लागलेत. मला वाटतं ही स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्कूल बस असेल, त्यामुळे इकडची शांतता आता हळूहळू भंग होणार. मित्रांनो चला मित्रांनो, आजची गावाकडची सकाळ इथं संपूया. आणि तुम्ही नक्की सांगा की आज तुम्ही कोणकोणते पक्षी पाहिले. अजूनही आता घरी जाताना काही जर पक्षी मला कॅमेऱ्यात कैद करता आले तर मी करणार आहे, परंतु तुम्ही सांगा आज कोणकोणते पाहिले. रामकृष्ण हरी, वारकरी सेवक या यूट्यूब चॅनलला प्रेम द्या. आणि विशेष म्हणजे गावाकडची सकाळ ही सिरीज आपण तुमच्यासाठी रोज घेऊन येतो, ती सिरीज नक्की पहा. आज आपण वॉकिंग केलं, कारण रोज एक प्रकार करणं गरजेचं आहे. फक्त सायकलिंग करण्यापेक्षा आपण चालणं, कधी सायकलिंग करणं हे आपल्या शरीरासाठी हिताचं असतं. म्हणून आपण आता उद्या कुठेतरी सायकलवर जाऊया. चला बाय. रामकृष्ण हरी. सर्वांना धन्यवाद आपण जे प्रेम देत आहे त्याबद्दल. रामकृष्ण हरी.